नमस्कार मंडळी, मी रोहित बापट. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. गझल आणि त्याचा मराठी भावार्थ या शृंखलेमध्ये आज मी आमिर मिनाई यांची एक गझल निवडलेली आहे, जी लेजंड जगजीत सिंग यांनी गायलेली आहे. त्यांच्या आवाजात आपण ऐकलेली आहे. नितांत सुंदर त्यांनी ती गायलेली आहे. सरकती जाय है रुख से नकाब आहिस्ता आहिस्ता. आमिर मिनाई हे साधारण 1900च्या दरम्यानचे गझलकार. खरं सांगायचं तर मिर्झा गालिब वगैरे हे त्यांच्या समकालीन, आणि मिर्झा गालिब त्याच्यानंतर दाग देहलवी यांनीसुद्धा आमिर मिनाई यांचं कौतुक केलेलं आहे. अत्यंत सुंदर अशी ही गझल आहे. हळुवार येते, हळुवार जाते, आहिस्ता आहिस्ता. आणि त्याच्यामध्ये मला जी सौंदर्य स्थळं दिसली, मला जे काही त्याच्यामध्ये छुपे अर्थ, छुपी सौंदर्य स्थळं दिसली, ती तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आधी आपण ही गझल वाचूया आणि मग अर्थ म्हणा, सौंदर्य स्थळ म्हणा, हे पाहूया. सरकती जाय है. सरकती जाय है रुख से नकाब आहिस्ता आहिस्ता. निकलता आ रहा है आफताब आहिस्ता आहिस्ता. जवां होने लगे जब वो तो हमसे कर लिया पर्दा. हया यकलख्त आई और शबाब आहिस्ता आहिस्ता. शबे फुरकत का जागा हूँ फरिश्तो अब तो सोने दो. कभी फुर्सत में कर लेना हिसाब आहिस्ता आहिस्ता. सवाले वस्ल पर उनको अदू का खौफ है इतना. दबे होठों से देते हैं जवाब आहिस्ता आहिस्ता. वो बेदर्दी से सर काटे अमीर और मैं कहूँ उनसे हुजूर आहिस्ता आहिस्ता जनाब आहिस्ता आहिस्ता. या कवितेमध्ये ज्याला आपण रोमॅन्स म्हणतो, प्रेम म्हणतो, प्रेम भावना म्हणतो, ती ओतप्रोत भरलेली आहे. एकतर मुळात आहिस्ता आहिस्ता हा शब्द दोनदा आल्यामुळे त्या प्रक्रियेमध्ये एक प्रकारचा एक ठेहराव येतो, एक त्याच्यामध्ये एक नाजूकपणा येतो, हळुवारपणा येतो. त्यामुळे या शब्दांची निवडच फार सुंदर आहे. आहिस्ता आहिस्ता, हळूहळू, हळुवार हळुवार. गझलकडे जाण्याच्या आधी एक गोष्ट मला सांगायची आहे, ज्याच्यामुळे गझल त्याचा आस्वाद घ्यायला आपल्याला मदत होईल. की स्त्री असो पुरुष असो, यांच्या आयुष्यामध्ये 3 महत्त्वाचे टप्पे सुरुवातीच्या काळात येतात. बाल्यावस्था, नवतारुण्य आणि जेव्हा तारुण्य ते स्थिरावतं, जेव्हा तरुण होण्याची जाणीव होते, त्या 3 अवस्था. मला विचाराल तर ही गझल जी आहे ती जे तारुण्य स्थिरावण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्याशी निगडीत ही गझल आहे. म्हणजे नवतारुण्य ते तारुण्य आता स्थिरावणं. याचं कारण सांगतो मला असं का वाटलं ते. शब्द असा आहे की सरकती जाय है रुख से नकाब आहिस्ता आहिस्ता. रुख म्हणजे चेहरा. आता सरकती जाय है म्हणजे आपोआप, नकाब म्हणजे त्याच्यावरचं जे आवरण आहे, मग आपण त्याला ओढणी म्हणूया, घुंगट म्हणूया किंवा चेहऱ्यावरचं आवरण म्हणूया. आता हे नकाब कशाचा असू शकतो? कुठल्याही गोष्टीचा. घुंगट असू शकतो, काही असू शकतं, समोरचा पडदा असू शकतो, किंवा तारुण्याचा वरती जो बाल्यावस्थेचा आणि नवतारुण्याचा तो जो एक पडदा होता तो आता बाजूला होतोय आणि संपूर्ण तारुण्य ज्याला आपण म्हणतो ते समोर येत आहे. आणि सरकती जाय हे आपोआप सरकत आहे, कोणी सरकवत नाही आहे. शब्द बघा कसा वापरला आहे, सरकती जाय है, आपोआप सरकत आहे. तो तारुण्याचा जो तिचा चेहरा आहे तो आपोआप समोर यायला लागला आहे. आता ते तारुण्य जे आहे ते स्थिरावत आहे. सरकती जाय है रुख से नकाब आहिस्ता आहिस्ता. निकलता आ रहा है आफताब आहिस्ता आहिस्ता. आफताब म्हणजे सूर्य. हळूहळू तिच्या चेहऱ्यावरचं तारुण्य जे आहे ते आता दिसू लागलं आहे. आता ती बाल्यावस्था गेलेली आहे, आता ते नवतारुण्यसुद्धा गेलेलं आहे. आता तारुण्याकडे जाण्याचा
मार्ग प्रशस्त झालेला आहे आणि ते तारुण्य आता त्या चेहऱ्यावर स्थिरावतं आहे. किती सुंदर कल्पना आहे बघा. आपल्या प्रेयसीकडे बघून कवी म्हणतोय, निकलता आ रहा है आफताब आहिस्ता. जणू काही, आता हे रूपक अलंकार, जणू काही सूर्यच जो आहे तो हळूहळू हळूहळू वर येतो आहे. आता निकलता आ रहा है, तर काही जणांचं असं म्हणणं होतं की ढगांच्या आडून सूर्य येतो आहे. मला नाही तसं वाटत. निकलता आ रहा है यांनी ढगाचा कुठेच उल्लेख नाही, अब्र नाही, काही नाही. मी जो अर्थ घेतला तो असा आहे की पहाटेचा जो सूर्योदय आहे तो कसा हळूहळू हळूहळू वर येतो. त्याची लाली जी आहे ती हळूहळू हळूहळू दिसायला लागते, खुलत जाते. सूर्यसुद्धा, त्याला फार सुंदर शब्द आहे, निखरत जातो. निखारणा ज्याला म्हणतो आपण, तसा होत जातो आहे. सूर्योदय होतं आहे, हळूहळू आता तो वर येतो आहे. ते तारुण्य आता ते स्थिरावतं आहे. त्याची जी लाली आहे ती आता स्थिरावती आहे तारुण्याची. असा तो चेहरा त्याला, कवीला दिसतो आहे समोर. आणि मग हे बघून त्याला त्याच्या आधीची अवस्था आठवते. जवा होने लगे जब वो तो हमसे कर लिया पर्दा, हया यकलकताई और शबाब आहिस्ता आहिस्ता. बाल्यावस्थेकडून जेव्हा तारुण्यावस्थेकडे जातानाची, नवतारुण्याची जेव्हा अवस्था आली, ते जसं होत गेलं तसं थोडंसं अंतर पडलं. आणि हे होतं, हे तुम्ही आणि मी सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे. लहानपणीचे मित्रमैत्रिणी जे एकत्र खेळत होते, एकमेकांना हात वगैरे धरून बिरून इकडे तिकडे फेकत होते, शिवापाणी खेळत होते. जसजसं तारुण्य येत जातं तसतसं, आणि मुली लवकर तरुण होतात, त्यामुळे त्यांच्यात ती जी भावना आहे ती जरा लवकर येते. जवा होने लगे वो तो जब वो तो हमसे कर लिया पर्दा. खरं तर माझी मैत्रीण आहे, खरं तर माझ्या ओळखीची, पण जशी ती तारुण्याकडे जाऊ लागली तसं तिने मला पर्दा केला. पर्दा म्हणजे आपण अंतर निर्माण झालं थोडं, असं या अर्थाने घेऊयात. पर्दा, पूर्ण पर्दा असं नको घ्यायला आपण. आणि हा अनुभव तुम्ही मी सगळ्यांनी घेतलेला आहे. इतकंच काय, मुलींनी पण घेतलेलं आहे की आपोआप त्यांच्यामध्ये ते बदल होतात, की आपोआप ते थोडे लांब जाऊ लागतात पुरुषांपासून. आणि कुठल्या भीतीमुळे नाही, ही सहज घडणारी प्रक्रिया आहे. जवा होने लगे जब वो तो हमसे कर लिया पर्दा. त्या प्रियकराला आधीची अवस्था आठवते की अरे असं का, हया यकलकताई. आता हया म्हणजे लज्जा, हया यकलकताई, शरम म्हणू, लज्जा म्हणतो आपण, ती एकदम आली. आणि हे मुलींच्या बाबतीत होतं. हया यकलकताई, अचानक त्या मोठ्या होतात. और शबाब आहिस्ता आहिस्ता. लज्जा आली म्हणून यौवन आलं असं होत नाही. बाल्यावस्थातनं यौवनावस्थेकडे जातानाचा तो काळ आहे, तिकडे लज्जा लवकर येते. किती सुंदर वर्णन केलं बघा या अवस्थांचं. आणि तो आपल्या, जी त्याची प्रेयसी आहे, जिला तो आधीपासून ओळखतोय, तिचं वर्णन बघा कसं. हया यकलकताई, एकदम आली लज्जा, एकदम. आणि हे मी मगाशी म्हटलं तसं आपण याचा अनुभव घेतला आहे. पुरुषांनी घेतला आहे, स्त्रियांनीही घेतला आहे, दोघांनी घेतलं आहे. नैसर्गिक प्रक्रिया आहे. हया यकलकताई और शबाब आहिस्ता आहिस्ता. तारुण्याच्या अवस्थेत गेलो म्हणून तारुण्य लगेच येत नाही, ते हळूहळू 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 येत जातं. जणू काही तो आफताब जो आहे तो हळूहळू हळूहळू वर येतो आहे. निकलता आ रहा है आफताब आहिस्ता आहिस्ता. हे तुम्ही आणि मी पाहिलेलं आहे की अचानक तारुण्यावस्थेत जाऊन मुली एकदम, लज्जा त्यांच्यामध्ये जागृत होते, पण त्यांच्यामध्ये यौवन येण्यासाठी वेळ लागतो. आहिस्ता आहिस्ता शबाब. आता हे सगळं होत असताना झालंय असं की सरकती जाय है रुख से नकाब, आणि ते यौवनानंतर पर्दा आता आमच्यात काही थोडासा का होईना, थोडंसं अंतर निर्माण झालं आहे. शारीरिक का होईना थोडं अंतर निर्माण झालेलं आहे, थोडंसं अंतर आहे. आणि आता हा प्रियकर प्रयत्न करतोय की आपण तिला अप्रोच कसं करावं, तिच्याशी बोलावं कसं. आणि तिकडे बेचैनी त्याची वाढते. शबे फुरकत का जागा हूँ फरिश्तो अब तो सोने दो. रात्रभर मी जागा होतो. फुरकत म्हणजे विरह. विरहाच्या रात्रीत मी रात्रभर जागून काढली आहे.
शबे फुरकत, विरहाची रात्र मी जागून काढली आहे. फरिश्तो अब तो सोने दो. फरिश्तो म्हणजे एक कन्सेप्ट आहे की तुम्हाला झोप आणण्यासाठी काही फरिश्ते, म्हणजे ज्यांना आपण काय म्हणू त्याला, यक्ष येत असतात. आणि हे यक्ष तुमचं चांगलं करण्यासाठी पण येत असतात. आता तुम्हाला समजेल अशा ह्याच्यात सांगतो. आपण ते चित्र पाहिलेलं आहे बघा, की ते यक्ष असतात ज्यांना पंख असतात आणि ते बाण मारत असतात आणि त्या बाणाला हृदयाचं आकार असतो. आता तुम्हाला समजायला सोपं जाईल. शबे फुरकत का जागा हूँ, फरिश्तो अब तो सोने दो. ही विरहाची रात्र मी जागून काढली, मला आता तरी झोपू द्या. कभी फुरसत में कर लेना हिसाब, आहिस्ता आहिस्ता. फुरसत म्हणजे आरामात, कधीतरी निवांतपणे हिशोब करू आपण. कारण की तुम्ही जेव्हा बाण मारला तेव्हा कदाचित ती तेव्हा तिथे नसेल. तुम्हाला नको असेल तेव्हा मी म्हणत असेल की मला बोलायचं आहे. ही जी कश्मकश आहे प्रियकर प्रेयसीतली, हे खूप नाजूक क्षण येत आहे. ही अवस्था खूप नाजूक आहे. ती नाजूकपणेच हाताळावी लागते, नाहीतर मग अनर्थ घडतो. आणि त्या बेचैनीमध्ये त्यांनी रात्र घालवलेली आहे. कभी फुरसत में कर लेना हिसाब, आहिस्ता आहिस्ता. सवाले वस्ल पर उनको वधू का खौफ है इतना. सवाले वस्ल, वस्ल म्हणजे प्रेम. सवाले वस्ल पर उनको अदू का खौफ है इतना. अदू म्हणजे आपण असं म्हणूयात की शत्रू, प्रतिद्वंद्वी, विरोधी. आता हेही तुम्ही आणि मी सगळ्यांनी पाहिलेलं आहे. एखादी तरुणी जेव्हा ऐन तारुण्यात येते आणि तिचं तारुण्य स्थिरावतं, आणि हे जेव्हा तिलाही कळतं आणि सगळ्यांना कळतं, तेव्हा थोडक्यात सांगायचं तर तिच्यावर फिदा होणारे तुम्ही एकटेच नसता. बरोबर ना? तुम्ही काय एकटेच नाही आहात तिच्यावर फिदा होणारे, आणि भरपूर लोक आहेत. आणि कदाचित तुमच्यापेक्षा जास्त अप्रोच करणारे असतील तर तो तुमचा प्रतिद्वंद्वी होतो. माझ्या बाबतीत शाळेमध्ये असं भरपूर झालेलं आहे की माझे 2 मित्र आहेत, पण नेमके ते एकमेकांचे प्रतिद्वंद्वी. हे मी पाहिलेली गोष्ट आहे. वैयक्तिक अनुभव काही नाही, पण मी हे बघितलेली गोष्ट आहे. आणि एकदा नाही, अनेकदा. सवाले वस्ल पर. आता याने विचारलं असेल ना कधीतरी प्रियकराने की मला तू आवडतेस, माझं तुझ्यावर प्रेम आहे. पण त्याच्याविषयी जर बोलायचं गेलं की तिला अदू का खौफ है इतना. खौफ म्हणजे भीती, अदू म्हणजे तो प्रतिद्वंद्वी. उनको अदू का खौफ है इतना. तो जो प्रतिद्वंद्वी आहे तो काय म्हणेल. आता ही कशी चलबिचल आहे बघा, त्या विशिष्ट वयातली ही चलबिचल आहे. आत्ता ते कदाचित वय वाढल्यानंतर आपल्याला तो गमतीशीर खेळ वाटतो, नाही असं नाही, पण तेव्हाची ती चलबिचल असते. सगळ्यांनी ही पाहिलेली असते. आणि खरं सांगू, प्रत्येक तरुण मुलीला हे माहिती असतं की आपल्या मागे कोण कोण आहे. अगदी मी खरं सांगतो स्पष्टपणे, आणि हे खरं आहे. प्रत्येक स्त्रीला माहिती असतं की आपल्या मागे कोण आहे आणि कोण नाही. जे कोणी स्त्रिया हे ऐकत असतील त्यांनी मला सांगा की हे खरं आहे की खोटं आहे. माझा तरी अनुभव हाच. प्रत्येक स्त्रीला हे माहिती असतं की आपल्या मागे कोण आहे. मुलांना माहीत नसतं, ते तसेच फिरत असतात, पण मुलींना माहिती असतं. त्यामुळे तिलाही माहिती असणार ना की आणखीन कोण कोण आहे. सवाले वस्ल पर उनको अदू का खौफ है इतना. याच्याबरोबर गेलं तर त्याला वाईट वाटेल, त्याच्याबरोबर गेलं तर याला वाईट वाटेल. बरं, तिला जर नुसतं जस्ट फ्रेंड्सच राहायचं असेल तर अनेक प्रश्न आहेत असे. दबे होठों से देते हैं जवाब, आहिस्ता आहिस्ता. या प्रियकराला पण बघा ना किती आशा आहे. तो याच्यातच आनंदी आहे. दबे होठों से देते हैं जवाब, आहिस्ता आहिस्ता. मग तिला जेव्हा मी कधी बोलायचा प्रयत्न करतो तिच्याशी, प्रेमाचा इजहार आपण ज्याला म्हणतो, प्यार का इजहार वगैरे वगैरे, तेव्हा ती आजूबाजूला इतकी बावरलेली असते की तो दुसरा कोणी नाही ना आजूबाजूला वगैरे. आणि ते करता करता हलकेच दबक्या शब्दांमध्ये उत्तर देते आणि निघून जाते. असं आपण एक सिनेमातला सीन आपण डोळ्यासमोर आणूया की समोरनं ती येते आहे, प्रियकर जातो आहे, तिच्या इथं थांबला, तीही थांबली, आणि त्यांनी काही विचारलं. ती चेहरा खाली ठेवून आहे, आजूबाजूला थोडंसं बघते,
नाही आहे ना कोणी आजूबाजूला, आणि मग हळूच सांगते. असं म्हणूयात की तो विचारतो की आपण संध्याकाळी भेटायचं का. ती इकडे तिकडे बघते पटकन आणि थोडक्यात फक्त हो भेटूया एवढंच म्हणते आणि निघून जाते. दबे होठों से देते हे जवाब आहिस्ता आहिस्ता. आता हे झाल्यानंतर प्रिय करायला वाटतं की मी इतका जीव द्यायला तयार आहे तिच्यावर, तिला कशाची भीती आहे. होऊ शकतं ना असं, मी जीव ओतून टाकायला तयार आहे, ओवाळून टाकायला तयार आहे, तिला कशाची भीती आहे. आणि मग त्याच्यामध्ये ना तो एक प्रिय करायचा तो एक भाव मनात येतो की अरे वो बेदर्दी से सर काटे अमीर. कधी कधी काय होतं, ती नाही सुद्धा म्हणू शकते बेदर्दी से. म्हणजे ज्याला निर्दयी म्हणतो आपण, कधीतरी कदाचित ती नाही म्हणाली असेल, हे पण शक्य आहे. वो बेदर्दी से सर काटे अमीर और मैं कहूँ उनसे. मी जेव्हा एक गझल समजून घेत होतो माझ्यासाठी, तेव्हा हाही विचार आला की कदाचित तिने नाही म्हटलं असावं, आणि म्हणून तो म्हणतो की मी एवढं जीव ओवाळायला तयार आहे, आणि ही एका शब्दात नाही म्हणाली आणि निघून गेली. मगाशी जे मी सीन म्हणालो ना सिनेमातला, कल्पना करा तिकडे होच्याऐवजी ती नाही म्हणाली हळूच, तिची जी काय कारणं असतील ते, आणि ती निघून गेली. हा काय म्हणणं, अरेच्छा मी एवढं सगळं एका वाक्यामध्ये, वो बेदर्दी से सर काटे अमीर, एका शब्दात सर काटे अमीर नाही म्हणून, और मैं कहूँ उनसे. तरीही प्रेम आहे ना. नाही जरी म्हणलं एकतर्फी का होईना पण प्रेम आहे ना, स्वतःच्या बाजूनी का होईना पण प्रेम आहे. वो बेदर्दी से सर काटे अमीर और मैं कहूँ उनसे, की अगं इतकं लगेच नाही म्हणू नकोस गं, लगेच एकाच शब्दामध्ये नाही असं म्हणून लगेच अशी निघून जाऊ नको. जरा वेळ तरी घे हुजूर, आहिस्ता आहिस्ता जनाब, आहिस्ता आहिस्ता नाही म्हणायला थोडा वेळ तरी घे. लगेच तू नाही म्हणून निघून गेलीस, असं नको करू. वो बेदर्दी से सर काटे अमीर और मैं कहूँ उनसे हुजूर, आहिस्ता आहिस्ता जनाब, आहिस्ता आहिस्ता. असं लगेच नको ना तोडू. किमान मी वेळ घेतला अशा भ्रमात तरी मला राहू दे. हुजूर, आहिस्ता, थोडा वेळ तरी घे, मला बरं वाटेल थोडं, की निदान हिने विचार करून नाही सांगितलं, जरा तरी मला वेळ दिला. तू म्हणजे लगेच नाही म्हणून निघूनच गेलीस. असा मी आणखीन एक अर्थ जो याच्यातनं मला दिसला तो मी तुमच्यासमोर सांगितला. तर अशी ही गझल. आता गाण्यामध्ये अनेक शोजमध्ये रेकॉर्डिंग आहेत जगजीत सिंग यांची, त्याच्यात त्यांनी आणखीन पण काही शेर घेतलेले आहेत, पण ते आमिर मिनाई यांचे नाही आहेत, कारण की त्यांचा मतला वेगळा आहे, वजनसुद्धा काही प्रमाणात वेगळं आहे. पण ते पण आता ते कसं आहे, तो स्टेजवरचा परफॉर्मन्स आहे, ते सादरीकरण आहे, त्याच्यामध्ये गायक मंडळी हे स्वातंत्र्य घेतात. कधीकधी काही दुसरे शेरही किंवा आपले स्वतःचे शेरही, पण मूळ गझल जी आहे ती हीच आहे. गाण्यामध्ये आणखीनही घेतलेत की मज़ारे कैस पर एक दिन लैला आई और अपने मुरझाए कुछ फूल लाई, रगे लगी रखने तो कब्र से आवाज़ आई, फूल रखना जाने मन मगर आहिस्ता आहिस्ता. ते हे ॲक्च्युअली या ओरिजिनल मूळ गझलमधले नाहीत. मूळ गझल ही फार सुंदर आहे. एका नाजूक अवस्थेतली ही गझल मला इतकं आवडतं आहे त्यामुळे की ती अवस्था बरोबर चिमटीत पकडली आहे. तुम्हाला ही गझल कशी वाटली मला नक्की कळवा. तुमचे काही विचार असतील तर तेही मला कळवा, मला तुमचे विचार ऐकायला आवडतील. असंच आपण गझलांचं, कवितांवरती बोलत राहू. पहिल्यांदाच जर ऐकत असाल तर चॅनलला एकदा भेट द्या. विषय आवडत असतील, कविता, गप्पा, गाणी, पुस्तक, तर जरूर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअरही करा, इतरांपर्यंत पोहोचवा. कवितांबद्दल उदासीनता कधी कधी दिसते ना, ती आपण जरा घालवायचा प्रयत्न करूयात. आणि कॉमेंट्सही करा. मी सगळ्या कॉमेंट्स वाचतो. कदाचित उत्तर द्यायला वेळ लागेल, पण मी वाचतो जरूर. पुढच्या वेळी भेटू पुढची कुठली तरी गझल किंवा कविता किंवा पुस्तक घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.